पुण्यातील कोरेगाव पार्कमधील मुख्याची 40 एकर जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या मीडिया कंपनीनं बळकावल्याचं झी 24 तासनं समोर आणलं होतं। विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत नेमलेल्या वरिष्ठ समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फाईल्स कशा फिरवल्या यावर चर्चा झाली। तर बैठकीत विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त आणि मुद्रांक शुल्क आयुक्त, जिल्हाधिकारी राजेंद्र मोठे समिती यांच्या अहवालावर चर्चा झाली। नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणुकासाठी प्रचार सभा पार पडलेली। यावेळी आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांच्या कन्या हिना गावित यांनी प्रचार सभेकडे पाठ फिरवली। हिना गावितांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला। धाराशिवमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रचाराचा नारळ फोडलाय। अहिल्यादेवी होळकर चौकातून रॅलीला सुरुवात झाली। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटलांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली काढण्यात आली। धाराशिवच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संगीत सोमनाथ गुरव निवडणुकीच्या रिंगणात आहे। चाकण नगर परिषद निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली। यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला संपूर्ण पॅनल उभं करण्यात यश आलं। यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री वाडेकरांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचार सुरू केला। धाराशिवमध्ये भाजप आणि शिवसेना आमने सामने आले। भूम, परांडा, धाराशिव आणि उमरगा या 4 नगरपालिकांमध्ये शिवसेना भाजपच्या विरोधात उतरलेली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच युती फिसकटल्यानं शिवसेनेनं भाजप विरोधात रणशिंग फुंकलंय। शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रचाराची रणनीती आखली आहे। पुणे महापालिकेनं प्रारूप मतदार याद्यांचं वाटप सुरू केले। 3 दिवसात 68 मतदार याद्या विकल्या गेल्या असून यातून 10 लाखांचा महसूल मिळाला। ऑनलाईन याद्यांमध्ये फोटो दिसत नाहीये, तसंच काही तांत्रिक अडथळे येत असल्यानं नागरिक प्रत्यक्ष प्रत खरेदी करतायत। वाशिम जिल्ह्यात 4 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे। यासाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। वाशिम, मंगळुरूपीर, कारंजा आणि मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतंत्र उमेदवार उभे केलेत। त्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं। येवल्यात नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी समीर भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र लोणारे यांचा विजय निश्चित असल्याचं माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितलं। यवतमाळच्या पांढरकवडा नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी भाजपनं आतिश बोरेले यांना निवडणूक रिंगणात उतरवले। महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र एकत्र लढत आहे। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं माजी नगराध्यक्ष शंकर बडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। शिरूर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीनं प्रचाराचा नारळ फोडला। आमदार माऊली कटके यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला। यावेळी शहरातून रॅली काढत मतदारांशी संवाद साधला। संभाजीनगर महापालिका निवडणुकीत यंदा मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। शहरात एकूण 1408 बूथ तयार केले जाणार आहे। वाढलेली मतदार संख्या, प्रभागनिहाय केलेलं विभाजन यामुळे बूथची संख्या वाढली आहे। शिरूर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांच्यासह नगराध्यक्षपदाचे उमेदवार अलका खंडारे या घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधतायत। शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना पाहायला मिळतोय। जुन्नर नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं प्रचाराचा नारळ फोडला। माजी आमदार अतुल बेनके आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्नेहल खोल यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ झाला। यावेळी त्यांनी शहरात प्रचार फेरी काढत मतदारांशी संवाद साधला। बारामतीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन माघार घ्यायला लावल्याचा आरोप युगेंद्र पवारांनी केला। अजित पवारांचे 8 उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर युगेंद्र पवार यांनी आरोप केला। एवढा पैसा 5 वर्ष काम केल्यावरही मिळणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी माघार घेतल्याचा दावा युगेंद्र यांनी केलेला आहे। बारामती नगर परिषद निवडणुकीत पैशांचा खेळ झाल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। युगेंद्र पवारांच्या या आरोपांमुळे बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असं चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे। रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी आमचा प्लॅन तयार असल्याचं शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी म्हटलंय। तसंच नगर परिषद निवडणुकीत सुनील तटकरेंनी गेम प्लॅन तयार केला, पण तो ग्रामीण भागात चालणार नाही। ग्रामीण भागात आमची ताकद जास्त असल्याचं दळवींनी म्हटलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा संभाजीनगरचा दौरा रद्द झालाय। वैजापूर, गंगापूरमध्ये प्रचार सभा आयोजित केल्या होत्या, या सर्व सभा रद्द झाल्या। परभणीच्या जिंतूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची मराठवाड्यात अनेक ठिकाणी प्रचार सभा आहे। या निमित्तानं पहिली सभा जिंतूरमध्ये पार पडली। घाटगी नगर परिषदेत भाजपनं आत्ताच पक्षप्रवेश केलेल्या महेश पवार यांनी उमेदवारी दिली, त्यामुळे नाराज झालेल्या जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे या ठिकाणी नगर परिषद निवडणुकीत नाराजी नाट्य पाहायला मिळतं। गडचिरोलीत भाजप कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। यावेळी झालेल्या सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावरून चांगलाच गदारोळ झाला।
निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ, तुम्ही हिशोबासाठी घाबरू नका असं विधान बावनकुळेंनी केलं होतं. यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिले. लाडक्या बहिणी उन्हात होत्या त्यामुळे असं बोललो, नियमाच्या बाहेर खर्च करणार नसल्याचं बावनकुळेंनी म्हटलं. यवतमाळच्या वणीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. जिल्हाध्यक्ष कुणाल चोरडे यांनी भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. भाजपमध्ये स्थानिक पातळीवर अन्याय होत असल्याचा आरोप चोरडे यांनी केला. तसंच बीजेपी म्हणजे बौद्ध कुरवार जनता पार्टी असल्याचा आरोप यावेळी चोरडे यांनी केला. नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांना थेट इशारा दिला. बाप एका पक्षात तर पोरगी दुसऱ्या पक्षात हा पॅटर्न लोह्यातून सुरू झालाय. अशा पद्धतीचं राजकारण आम्ही जिल्ह्यात खपवून घेणार नाही असा थेट इशारा चव्हाण यांनी चिखलीकरांना दिला. चोपडा नगर परिषदेत काँग्रेसनं महाविकास आघाडीला सोडून शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती केल्यानं राष्ट्रवादी एसपी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नाराजी व्यक्त केली आहे. सत्तेत वाटा मिळावा म्हणून काँग्रेसनं शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करून सोयीचं राजकारण केल्याची टीका राष्ट्रवादी एसपी पक्षाचे पदाधिकारी डॉक्टर चंद्रकांत बारेलांनी दिली आहे. लातूरच्या रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला. पक्षाचे 16 पैकी तब्बल 11 उमेदवार निवडणुकीतून माघार त्यांनी घेतली आहे. तटस्थ राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या उमेदवारांनी पक्षाकडून सहकार्य आणि पाठबळ मिळत नसल्याचा आरोप केला. शिवसेनेनं विविध जिल्ह्यांच्या संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. जालना जिल्हा संपर्क प्रमुखपदी आमदार अर्जुन खोतकर आणि माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांची नियुक्ती झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आदेशावरून या नियुक्त्या केल्याचं सचिव संजय मोरे यांनी सांगितलं. परभणीतील विविध केंद्रांवर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पार पडली. या परीक्षेला जिल्ह्यातून तब्बल 10,408 शिक्षकांनी हजेरी लावली. पहिल्या पेपरसाठी 4,948 परीक्षार्थींची नोंदणी झाली होती. यापैकी 4,641 जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. लातूरमधील हडको भागात नागरिकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केलं. नागरी सुविधांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. महिला आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.